विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये एकत्रित चर्चा करत असून सायंकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा ही तिन्ही नेते एकत्रित बसून करतील। म्हणून आतापर्यंत या सगळ्या फक्त चर्चा आहेत। या चर्चेला आता एवढं महत्व प्राप्त होत नाही। अमित शहा सोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची दिल्लीत कांदा कांदा प्रश्न हा महाराष्ट्रासाठी अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे। अनेक शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे उद्रेक झालेला आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। इतरही प्रश्न आहेत जे कृत्रिम टंचाई ज्याला म्हणता येईल, डिझेलची टंचाई या ठिकाणी जाणवते। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नावर चर्चा ही केंद्राला स्थानिक होणं गरजेचं आहे। कारण कांद्याला भाव देताना काही मदत करायची तर ते केंद्रामार्फत सुद्धा केली जाणार, म्हणून ती सुद्धा एक महत्वाची बैठकीसाठी हे तिन्ही नेते दिल्लीला गेलेले आहेत। विधान परिषदेच्या 6 जागेसाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी केली जाते। 5 जागा मिळाल्या तरी 6वी जागा संभाजीनगर किंवा रायगडला मेरिटच्या नुसार मिळावी अशी मागणी होती। नाही, मागणी बघा काय केलेली आहे। आता हे सर्व ते तिन्ही नेत्यांच्या मध्ये आहे। हे तिन्ही नेते तुम्हाला वारंवार सांगतो की मागणी करणे आणि त्याच्यावर अंतिम तोडगा निघणार दोन्ही भाग वेगळे। कोणत्या जागा सुटल्या या संदर्भामध्ये हे तिन्ही नेतेच जाहीर त्याचा खुलासा करू शकतील किंवा जाहीर करतील। त्याच्यानंतर ज्या जागा भाजपला सुटलेल्या आहेत, ज्या जागा शिवसेनेला सुटलेल्या आहेत, ज्या जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत, त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा त्या पक्षाचे नेतेच करतील। म्हणून त्याच्यावर आता चर्चा करून काही साध्य होणार नाही। एकदा युतीची फायनल बोलणी होऊ द्या, काय फॉर्म्युला ठरला तो समोर येऊ द्या, त्याच्यानंतर हे प्रमुख नेते त्या संदर्भात मग घोषणा करतील। महायुतीचा अजून ठरलेलं नाहीये, मात्र रत्नागिरी शिंदे युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला, अजून ठरलेला नाही। मात्र उमेदवारी अर्ज खरेदी करणं हा भाग वेगळा आहे। उमेदवारी अर्ज खरेदी करणं, इच्छा प्रदर्शित करणं, नेत्यांकडे आग्रह करणं हे प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते करत असतात। म्हणून त्यांनी काही घेतलं किंवा फॉर्म घेतला म्हणून उमेदवार झाली अशातलं काही समजलेला भाग नाही। अखेरला पक्षाच्या नेत्याचा निर्णय हा फायनल असतो आणि त्यानुसारच पुढचा निवडणूक ही लढवली जाईल। या संदर्भात बैठक पार पडणार, महायुतीची बैठक पार पडणार हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्यात तर सर्व आलबेलच आहे। आता त्यांचे मतदार पळून चाललेत, कोणती जागा लढवली त्यांना स्वतःला संभ्रम आहे आणि जर जागा लढवली तर आपले मतदार आपल्या बरोबर राहतील का, जे सदस्य आहेत ते राहतील का, हा शंका सुद्धा त्यांना आहे। म्हणून त्यांच्या समोर तर अत्यंत गंभीर पेच आलेला आहे। नागपूरचं उदाहरण तुमच्या समोर आलेलं आहे। म्हणून उद्या काय घडेल याच्यासाठी महायुतीमध्ये धाकधूक चालू आहे। बघा, आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी हा आमचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष जेव्हा बरोबर आहे तेव्हा त्यावर भाष्य करू नये असं मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणून मी त्यांचा काय अंतर्गत वाद आहे त्याच्यावर मी बोलणार पण नाही। आणि मला वाटतं जेव्हा एक नेत्याने आदेश दिले त्याचं पालन करणं माझं काम आहे। आता राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय हे तुमच्या समोर येते, त्यावर मी बोलणं उचित नाही। त्यांची काय खंत असेल त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे व्यक्त करावी, परंतु त्यांच्या बैठकीच्या अंतर्गत काय बोलणं होणार आहे किंवा बोलले जात आहे यावर भाष्य करणं हे मी उचित नाही। अनेक लोक येणार आहेत, पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे, भाजपमध्ये जाणार आहेत, काही शिवसेनेत येणार आहेत आणि हा पक्ष प्रवेशाचा नियमित ज्याला म्हणतो रुटीन आता सुरू झालेलं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये आमच्याही पक्षामध्ये काही पदाधिकाऱ्याचा प्रवेश आहे। त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब येणार आहे अहमदपूरला,
म्हणून ह्या प्रक्रियेचा भाग आहे. आता अनेक जण पक्षामध्ये येणार इच्छुक आहेत, त्यांना पक्षात निश्चितच सामावून घेतलं जाईल. अनेक ठिकाणी बकरीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीत कुर्बानी करण्यास विरोध दर्शवला जातोय. काल मुंबईत वाद देखील झाला, राडा झाला. कसं बघताय? सोसायटीमध्ये तुम्ही असे कत्तलखाने तयार करू शकत नाही. निश्चित सण आहे, त्या सणाचा तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला जे काही खाटीकखाने ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी कत्तल होतात त्या ठिकाणी काय केलं तो भाग वेगळा. परंतु सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी असं हत्या करणे किंवा त्या ठिकाणी रक्ताचं हे करणे हे बरोबर नाही आणि त्याला कोणीही पाठिंबा देणार नाही. म्हणून सोसायटीमध्ये असे बकरी ईद करताना तिथे बकरी कापू नयेत, हे शासनाचे सुद्धा निर्देश आहेत आणि पोलीस त्याच्यावर कारवाई सुद्धा करतात. गोकुळ दूध संघाला हलाल सर्टिफिकेट देण्यात आलं, त्यामुळे त्याचे नाव वाद होण्याची शक्यता आहे, असं मुर्शद यांचे पुत्र अपेक्षित आहे. गोकुळ दूध संघाच्या बाबतीमध्ये मला पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करतो. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं, त्यास म्हणतात की मुंबईकरांचं रक्त विकण्याचं निंदे भाजप सरकारचा डाव आहे. महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यातून खालीकरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी ज्याची टीका केली. आदित्य ठाकरेला पूर्ण माहिती पण नसतं, कशाच्या आधारावर काही बोलायचं, म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं. खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत.